तेवढी होईल का की त्याच्यावर काय हे करणार? ही जी काय मर्यादा आहे ही धोरणात्मक स्वरूपाची केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे दिनांक 16 मार्च 2024 रोजी। या निवडणूक कार्यक्रमानुसार बुलढाणा लोकसभा मतदार संघाचा जो काही निवडणूक कार्यक्रम आहे तर तो दुसऱ्या टप्प्यामध्ये ते निवडणुका घेतल्या जाणार आहे। तर निवडणुकीची अधिसूचना ही 28 मार्च 2024 रोजी घोषित केली जाणार आहे। नामनिर्देशन पत्राद्वारे जे का अंतिम दिनांक जो आहे अर्ज सादर करण्याचा तो 4 एप्रिल 2024 असणार आहे। नामनिर्देशन पत्राची छाननीचा दिनांक 5 एप्रिल 2024 असणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा 8 एप्रिल 2024 असणार आहे। मतदानाचा दिनांक हा 26 एप्रिल 2024 असणार आहे। बुलढाणा लोकसभा मधून 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आणि बुलढाण्यातील एक विधानसभा मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाशी निगडीत आहे। रावेर लोकसभा मतदारसंघातली जी काही निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे जो घोषित केलेला आहे त्यानुसार त्याच्याबाबतची अधिसूचना 18 एप्रिलला ती घोषित होणार आहे आणि नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 25 एप्रिल असणार आहे। नामनिर्देशन पत्राची त्याच्यावरची छाननी 26 एप्रिल आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 29 एप्रिल राहणार आहे आणि मतदानाचा दिनांक 13 मे 2024 रोजी रावेर लोकसभा मतदारसंघाचा असणार आहे। त्याबाबतची स्वतंत्र माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे स्वतंत्रपणे त्याच्यावरची माहिती देतील। परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण जे काय आपले 13 तालुके आहेत त्या 13 तालुक्यांपैकीचे 2 तालुके जे आहेत ते रावेर लोकसभा मतदारसंघात येत असल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी बुलढाणा या नात्याने मी आपल्याला त्याबाबतची ती माहिती दिली। आपल्याला कल्पना आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जी काही मतदानाचा दिनांक हा 26 एप्रिल असून मतमोजणीचा दिनांक हा 4 जून असणार आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही 6 जून 2024 रोजी निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार ही पूर्ण होणार आहे। जसे आता 16 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला आहे, तात्काळ 16 मार्च पासूनच त्याचा टक्केवारी 70.31 आहे। 21 मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळता 5 बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे जी काय आपल्या त्याचे मतदारांचे डिटेल्स आहेत एकूण आपल्याकडे त्याच्यामध्ये 1962 इतके पोलिंग स्टेशन असणार आहेत। त्याच्यामध्ये एकूण आपले मतदारांची संख्या आहे ती 17,76,282 इतकी आहे, ज्याच्यामध्ये 9,29,858 पुरुष आणि 8,46,400 इतके स्त्रिया आणि 24 ट्रान्सजेंडर यांचा समावेश राहणार आहे। आपल्या ह्याच्यामध्ये एकूण जिल्ह्यामध्ये सर्व्हिस वोटर्सची जी काही संख्या आहे जे सैन्य दलामध्ये वगैरे जे काम करतायत आपले बांधव त्यांची संख्या एकूण 4,800 इतकी आहे आणि शिवाय ओव्हरसीज जे काही इलेक्टर्स आहेत आपले मतदार त्याची संख्या एकूण 14 आहे। तर प्रॉपर आपल्या हे मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळता प्रॉपर 5 बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व्हिस वोटरची संख्या ही 4,393 इतकी असून ओव्हरसीज इलेक्टर्सची संख्या ही 8 इतकी आहे। आपल्याकडे दिव्यांग मतदार जे आहेत जिल्ह्यामध्ये एकूण 16,629 इतके दिव्यांग मतदार असून त्याच्यामध्ये 3,287 हे व्हिज्युअली इम्पेअर्ड अंध किंवा कमी दृष्टी असलेल्या
मतदारांचा समावेश आहे. लोकोमोटिव्ह ज्यांना अस्थिभंग वगैरे आहे तर त्यांची संख्या ही 8613 इतकी आहे. ज्यांना स्पीच हिअरिंगचा प्रॉब्लेम आहे तर असे जे काही मतदार आहेत त्यांचा समावेश म्हणजे 1554 इतक्या मतदारांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. अन्य व्यंगत्व असलेल्या सुमारे 3175 इतके मतदार अन्य व्यंगत्वाने आहेत. अशी एकूण संख्या ही 16629 इतकी आहे. 85पेक्षा जास्त वय ज्या मतदारांचं आहे त्याची संख्या एकूण 29,999 म्हणजे सुमारे 30,000 इतकी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की या वेळेला प्रथमतःच जे दिव्यांग आहेत, दिव्यांग मतदार आहेत किंवा ज्या मतदारांचं वय 85पेक्षा जास्त आहे त्यांना मतदानाच्या दिनांकाच्या अगोदर 2-3 दिवस आपण घरी जाऊन त्यांचं मतदान घेण्याची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जे मतदार 85पेक्षा जास्त ज्यांचं वय आहे किंवा ज्यांना दिव्यांगत्व आहे आणि जे मतदान केंद्रावरती येऊ शकत नाहीत त्यांच्याकरिता आम्ही आपल्या BLO मार्फत फॉर्म 12D देखील आम्ही ते देत आहोत. फॉर्म 12D जे असे मतदार आहेत जे मतदान केंद्रावरती येऊ शकत नाहीत त्यांनी फॉर्म 12D भरून द्यायचा आहे. फॉर्म 12D भरून दिल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी जाऊन स्वतंत्र पथकाद्वारे त्यांना मतदानाची संधी यावेळेला उपलब्ध करून देणार आहे. तर याचा देखील लाभ घ्यायला हरकत नाही. शिवाय आपल्या ह्याच्यामध्ये एकूण जे काही हे आहेत मतदान केंद्र आहेत एकूण 2265 जिल्ह्यामध्ये मतदान केंद्र आहेत. त्याच्यापैकी आपले मलकापूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र वगळता एकूण उरलेले जे राहतात 5 बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 1962 पोलिंग स्टेशन येतात. तर त्याच्यापैकीचे 56 एकूण जे जिल्ह्यातले 56 पोलिंग स्टेशन हे मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून निश्चित केलेले आहेत. ज्याच्यामध्ये आपल्याला महिला विशेषतः संपूर्ण 100% महिला काही मतदान केंद्रावरती यूथद्वारे म्हणजे युवक जे आहेत एम्प्लॉईज त्यांच्याद्वारे आणि काही आपले 42 असे पोलिंग स्टेशन आहेत की जिथे दिव्यांगांच्याद्वारे दिव्यांग एम्प्लॉईजच्याद्वारे आपण ते निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहोत. तर अशी आणि त्याच्याशिवाय जे परदासीन जे आहेत परदासीन पोलिंग स्टेशन जे आहेत जिथे आपल्याला काही महिला अशा येऊ शकतात की बुरखा वगैरे ज्यांचं आहे तर ते अशी जे काय आहेत तर तिथे 674 पोलिंग स्टेशनमध्ये त्याबद्दलची देखील विशेष सोय केलेली आहे. आपल्याकडे 3 पोलिंग स्टेशन जे आहेत ते क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे. तर त्याच्या बाबतीत देखील विशेष काळजी घेतलेली आहे यावेळेला. आणि आपल्याकडे ग्राहक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. शिवाय या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्रपणे मेडिकल किट राहील, व्हीलचेअरची व्यवस्था राहील, पिण्याच्या पाण्याची सोय राहील. अशा पद्धतीचं देखील योग्य ते नियोजन केलं आहे. सर्व प्रकारचे सायनेजेस राहतील. कोणत्याही मतदाराला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपल्या जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने आणि त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने सर्व ती काळजी घेण्यात आलेली आहे. तसंच आपल्या एकूण जे 2266 पोलिंग स्टेशन जे आहेत त्याच्यापैकीच्या 1139 पोलिंग स्टेशनला वेबकास्टिंगद्वारे पोलिंग डेच्या दिवशी विशेष त्याचं लाईव्ह कव्हरेज देखील करणार आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण कुठली का उद्भवल्यास तर ती अडचण देखील आपल्याला तात्काळ दूर करून मतदारांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देता येऊ शकेल. आपल्याकडे जे काही जवळपास आता जिल्ह्याकरिता उपलब्ध असलेले 5680 बॅलेट युनिट्स आहेत. कंट्रोल युनिट्स आपल्याकडे 3412 आहे. व्हीव्हीपॅट 3405 आहे. याचं देखील योग्य ते नियोजन केलं असेल आणि याच्या पद्धतीने हे जे काही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पूर्णतः त्याचं रँडमायझेशन करून तात्काळ लवकरात लवकर व्हीव्हीपॅट मशीन्स आणि EVM मशीन्स देखील प्रत्येक असेंब्ली सेगमेंटला ते देणार आहोत. आणि त्याच्याबाबतची सर्व प्रकारची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झालेली आहे. आणि वेळोवेळी जे काही नागरिकांना किंवा मतदारांना ज्या काही अडचणी येतील त्याच्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष वेगवेगळ्या प्रकारचे ॲप देखील डेव्हलप केले आहे. जसं वोटर हेल्पलाईन ॲप आहे, voters.eci.gov.in याद्वारे देखील जे मतदार पात्र आहेत परंतु अद्याप त्यांनी नाव स्वतःचं नोंदवलं नाही ते ऑनलाईन पद्धतीनं
आपल्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी या ॲपचा उपयोग करू शकतात. 1950 जी स्वतंत्रपणे वोटर हेल्पलाईन देखील स्थापित केलेली आहे. त्याद्वारे देखील वेगवेगळ्या अडचणी समस्या काय कोणाला जर का असतील तर त्याचं निरसन आपण ते करत आहोत. सी-व्हिज्युअल ॲप देखील केंद्रीय निवडणूक आयोगानं स्वतंत्रपणे तयार केलं आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जर का आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल किंवा कुठल्याही तक्रारी जर का असतील तर ते लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येतं, त्याचा फोटो येतो आणि त्याच्या पद्धतीनं स्वतंत्रपणे ते पोस्ट करू शकतात आणि जेणेकरून त्याचं तात्काळ निरसन ह्याच्या जिल्हा प्रशासनाकडून करता येऊ शकेल. त्याचबरोबरीनं सुविधा नावाची देखील स्वतंत्रपणे ऑनलाईन फॅसिलिटी उमेदवारांकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिल्या आहे, ज्याच्याद्वारे ऑनलाईन नामांकन पत्र अर्ज भरण्याची सोय केलेली आहे. शिवाय विशेष वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही परवानग्या आवश्यकता असतात, व्हेकल परमिशन असते, वेगळ्या सभा घेण्याची परमिशन्स असतात, ती देखील ऑनलाईन सुविधा यावेळेला सुविधा ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. दैनंदिन स्वरूपात जे काही आपले जे फ्लाईंग स्क्वॉड आहेत, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स आहेत किंवा चेकपोस्ट आहेत, तर या वेगवेगळ्या यंत्रणांना जे काही आपल्याला दैनंदिनच्या वेळेला तपासणीच्या वेळेला काही सीझर्स जर का काय असतील, जप्त केलेले काही जर का आयटम असतील तर त्याच्या संदर्भाची ऑनलाईन फॅसिलिटी देखील यावेळेला ESMS नावाच्या ॲपद्वारे उपलब्ध करून दिलेले आहे. नागरिकांना देखील KYC नावाचे ॲप स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिले आहे, ज्याच्या माध्यमातून नो युअर कॅन्डिडेट जे उमेदवार आपला अर्ज भरतायत अंतिम झाले आहेत तर तो उमेदवार कोण आहे, त्याचं प्रोफाईल काय आहे, हे सर्व पाहण्याचा देखील सुविधा KYC ॲपद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले आहे. आपल्याकडे जे काही एकूण वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघामध्ये जे आपले स्वतंत्रपणे स्ट्रॉंग रूम्स वगैरे बनवलेले आहेत, ट्रेनिंग सेंटर बनवलेलं आहे, रिसेप्शन डिस्ट्रीब्युशन सेंटर्स आपण स्थापित केलेले आहेत, तिथे देखील सर्व प्रकारचे आपण आता तिथं सुविधा दिलेल्या आहेत. त्याचं देखील पूर्णतः आपण CCTVद्वारे त्याचं पूर्णतः रेकॉर्डिंग वगैरे करणार आहोत आणि त्याच्या संदर्भात देखील कोणत्याही प्रकारची तक्रार कुठेही येणार नाही आणि त्याच्यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज आपण केलेले आहे. अशा प्रकारे आपण MCC मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा जिल्हा प्रशासनाचा ठोस मनोदय आहे आणि त्याचबरोबरीने आवश्यक असलेली सर्व प्रकारची जी व्यवस्था लागणार आहे ती कशी पारदर्शी पद्धतीने अंमलात येईल याच्यासाठी देखील योग्य ती उपाययोजना करण्यात आलेली आहे. जे काही मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही फेक न्यूज किंवा वेगवेगळे जे काही पेड न्यूज वगैरे येतील त्याच्यावरती देखील स्वतंत्रपणे लक्ष ठेवलं जाणार आहे. त्यामुळं त्याच्याबाबत देखील माझी सर्व पत्रकार बंधूंना त्याच्याबाबत विशेष माझी विनंती राहणार आहे की या आदर्श आचारसंहितेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे कुठेही उल्लंघन होणार नाही, तशी आपण सर्वजण मिळून त्याची खबरदारी घेऊया. आणि विशेषतः आपला हा जो उत्सव आहे निवडणुकीचा, तर तो उत्सव अत्यंत जोशपूर्ण पारदर्शी पद्धतीनं फेअर पद्धतीनं आपण सर्वसामान्य नागरिकांच्या आणि तसंच लोकशाहीचा पाया सुदृढ करण्यासाठी आपण त्याचा अवलंब करूया, अशी मी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना मी नम्र आवाहन करीत आहे.